नमस्कार मित्रांनो, आजचा शेतकरी उद्याचा राजा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. तुमच्या एका लाईकनं आणि एका फॉलो आणि सबस्क्राईबनं आम्हाला पुढं व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं. त्यासाठी सगळ्यांना एक विनंती करतोय, तुमचं एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचं आणि प्रोत्साहनच असू शकतं. त्यासाठी सगळ्यांना एक विनंती करतोय, आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजचा शेतकरी उद्याचा राजा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा विषय कुक्कुटपालन. एक छोटेखानी केलेलं एक कुक्कुटपालन. त्या कुक्कुटपालनाविषयी मी तुम्हाला एक सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे मित्र सुनील यादव यांना इथं आमंत्रित करतो. सुनील यादव येत आहे. या नमस्कार सर. नमस्कार. थोडासा आपला परिचय देऊ शकता तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती? माझा परिचय म्हणजे माझं नाव सुनील सुदामराव यादव आहे. मी एक शेतकरी आहे. का जसं मी छोट्याखानी कुक्कुटपालन हा विषय नामदेव सरने सांगितला, त्या विषयावर थोडीशी माहिती जशी माझ्या परीने मी जसं केलं त्यावर बोलणार आहे. कारण माझं जे कुक्कुटपालन आहे हे खूप मोठं नाही, माझा अनुभव काही मोठा नाही सर. त्याबद्दल मी थोडीशी माहिती अनुभव आणि तुमचं मोठं याच्यामध्ये नाही, छोट्यातूनच माणसं मोठे घडत असतात. जसं आजचा जो शेतकरी उद्याच्याला खूप मोठा होणार आहे, हे जसं समजा आपली टॅगलाईन आहे आजचा शेतकरी उद्याचा राजा. बरोबर बरोबर. हा, आता सर्वप्रथम मी तुम्हाला विचारतो की आता जे तुम्ही हे छोटेखानी जे कुक्कुटपालन केलंय हे कधीपासून चालू केलंय? सर हे कुक्कुटपालन चालू कधीपासून केलं याच्यापेक्षा चालू कसं झालं याच्याविषयी थोडीशी माहिती सांगतो. मग सांगतो हे चालू कधी केलं. बरोबर. हे कुक्कुटपालन आमचे मावस भाऊ आलते रामगावांचे. बरोबर. शेतात आलोत आम्ही, तर त्यांनी पाहिलं की नियोजन होतं थोडं, की नियोजन म्हणजे आपल्याला जाळी गिळी मारलेली छोट्या खाणी ढोरासाठी सुरक्षिततेसाठी आपल्याकडे संकरित गाय आहे त्याच्यामुळे. तर मग ते काय म्हटले की घरी खाण्यासाठी तू काय कर, 10 कोंबड्या घे. त्यावेळेस तुम्हाला भीती वाटली नाही का बाबा इथे शेतामध्ये काही संरक्षण नाही आपलं, किंवा चोरी वयाच्या का असतो किंवा जंगली जनावर वगैरे आहे, ह्या गोष्टी वाटली नाही का? सगळ्यात मोठी भीती वाटली की कोंबडी म्हणजे कसं आहे, कापून खायचा प्राणी. सगळ्यात सोपं सांगायचं आपल्या गावाकडे भाषेत. बरोबर. तर दारू पिणारे हे, तर भीती वाटली. पण आपलं जे कोठ आहे, आखाडा आहे, जे फार्म हाऊस आहे चांगल्या भाषेत, ते गावापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. बरोबर. त्याच्यामुळे भीतीचं काही कारण नव्हतं. आता बाकी मुंगूस, मांजर, कुत्रे यांची भीती होतीच. पण आपल्याकडे कुत्री आहे. बरोबर. ती अशी सतर्क राहते. मुंगूस येऊन देत नाही, तुमचा बोक्का येऊन देत नाही, आणि बाहेरचे कुत्रे आले तर आवाज करते. बरोबर. फिरत राहते. हा, आणि मग कोंबड्याला सवय पडली, ते अलर्ट होतात की आपली जी पाळलेले प्राणी ते मैत्री होते, ते अलर्ट झाले की मग ही भोकली की ते अलर्ट होतं की लगे जाळीत उडून जातात बरोबर. त्याच्यामुळे त्याचा विषयच नाही. ते आधी नेलत्या मुंगसानी त्यांनी 1-2 कोंबड्या. पण सुरुवात आपण केली ते 8 कोंबड्यापासून पिल्ले काढली, मग तिच्यातले गेले तर काही वाटलं नाही आपल्याला. बरोबर बरोबर. असं सुरुवात केलेली आपण त्यांची 2 वर्षापूर्वी सुरुवात केली ती घरी खाण्यासाठी. आता आपल्याकडे 30 कोंबड्या आहेत. आता सध्या आपल्याकडे किती कोंबड्या आहेत? म्हणजे 30 कोंबड्या. 30 कोंबड्या. 30 कोंबड्या आहेत. याचं नियोजन कसं करता नेमकं तुम्ही? आता याचं नियोजन कसं आहे, आपल्याकडे आता मी बोललो आधी व्हिडिओ मध्ये तसं संकरित गाई आहेत. त्या गाईला वैरण, चारा, शेण काढण्यासाठी आपल्याला यावंच लागतं शेतात. सकाळी कसं सोडवतं म्हणजे त्याला? सकाळी सोडावं लागतं का कोंबड्याला? हा, सकाळी जवळ आपण शेतात जवळ सोडून द्यायच्या. बरोबर. आणि हे बाहेर काही पीक असलं तर तेवढं बाहेर येऊन नाही द्यायच्या गेटच्या. गेट लावून घ्यायचे, ते मदत राहतात. शेण उकांडा साफ करतात, उकरी, त्यातून त्यांना तांदूळ टाकायचे. बरोबर. आणि जसं हे आपलं सोयाबीन ते पीक काढलं त्या बाहेर येऊन द्यायच्या, फिरून द्यायच्या 1 एकर मध्ये पटांगण असल्यावर. आणि कुत्री राहतेच, तसं सुधारत तसं जास्त फायदा होतो. बरं, तरी खाद्य नियोजन मग आता याचं कसं होतं इथून पुढे समजा तुम्ही सोडल्याच्या नंतर? आता याचं खाद्य नियोजन आपण तर आणखीन विकतचं खाद्य काही वापरलं नाही. बरोबर. आपण जे राशनला येतात तांदूळ कमी क्वालिटीचे ते मिक्स करायचे. सोयाबीनचा भरडा कसा, जे चाळणी खाली सोयाबीन फुटून उरती, बरोबर, आपण हार्वेस्टिंग करतो त्याच्यात, ते मग ते आपल्याला 1 वर्ष पुरतं. 30 कोंबड्या म्हणजे एवढं काही खाद्य लागत नाही. महिन्याचे 1 10 किलो खाद्य लागतं. थोडं पाहिलं ते कोंबड्या कुट्टीच्या आसपास जे पडलेलं असतं ते पण खातात. हा, ते कुट्टी आपण जी गायीसाठी करतो, तिच्या आसपास पडलेली कुट्टी, मकाची कुट्टी, गाजरा गवताची कुट्टी किंवा गवताची कुट्टी खातात. बरोबर बरोबर. आणि जे शेण आहे ते बी खातात थोडंफार, म्हणजे तिच्यात आळ्या निर्माण होतात ना. जसे की हुमणी हा प्रकार, तो प्रकार बी साफ होतो, म्हणजे डबल फायदा होतो पुन्हा शेतीला. साधारणतः तुम्हाला असं पकडलं समजा त्याला औषध पाणी वगैरे महिन्याला खूप कमी प्रमाणात खर्च येत असत. खर्च कसं येतो त्यांना? साधारण आता 30 कोंबड्या तर 10 अंडे पकडा महिन्याचे.
हा नाही खर्च विचारला मी तुम्हाला. हा तर खर्च का तर महिन्याला खर्च औषध तर लागत नाही गावरान असल्यामुळे जास्त. एखादबार जे असतंय औषध टॉनिक म्हणून भेटतंय ते टॉनिक पारलं नाही पारलं तरी जमतंय कारण गावरान येते. गुळ पाणी वगैरे हा ते आपलं घरगुती गावरानला एवढा काही परिणाम होत नाही. आणि तुम्ही मी ते पण पाहिलं की तुम्ही ताक ठेवलं होतं ते कसं ठेवलं होतं त्यांना. ते ताकदीची ह्युमिनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी. बरोबर बरोबर. तर खर्च आपण महिन्याचा धरला तर एक 200-250 रुपये खर्च येतो त्यांना. खाद्याचा खर्च धरला तर तो 200 रुपये 500 रुपये खर्च धरा सरासरी. बरोबर 30 कोंबड्यासाठी. बरोबर. आता समजा तुमच्याकडे 30 कोंबड्या आहेत, आता याचं नियोजन कसं केलं आता नेमकं भविष्यात तुम्हाला काय करायचं किती वाढवायचं कसं करायचं. आता सर वाढवायचं तर नियोजन आहे पण टप्प्याटप्प्याने असं की एकदमच नाही की आपल्याला 200 करायच्या 100 करायच्या. आता ह्या 30 आहेत त्याच्यातली अंडे ठेवायची खोडी झाले की 1-2 कोंबड्या बसवायच्या 30 15 अंडे ठेवले तर कसे 25 किल्ले येतात. 25 पैकी 20 जगतात सरासरी धरला. येते वर्षभरात तुमच्याकडे समजा भरपूर प्रमाणात आम्हाला पाहायला भेटेल समजा प्रोग्रेस झालेला दिसेल. 50च्या समोर जातो आपण सरासरी. बरोबर. आणि यामध्ये ते बी खाऊन पिऊन. आजच्या आपल्या तुम्ही युट्यूब चॅनलला थोड्या प्रमाणात आपले जे शेतकरी बांधव आहे किंवा नवीन युवा पिढी काहीतरी करू पाहताय शेतीला जोडधंदा त्यांना तुम्ही एक प्रोत्साहनपर एक चांगला संदेश दिलाय. पण तरी थोडक्यात मला एक सांगावं लागलं तुम्हाला तुम्ही जे करताय आता याच्यामध्ये कुक्कुटपालनामध्ये काय फायदे आहेत कसं आहे काय एक शॉर्टकट मध्ये तुम्ही 2 शब्द सांगावे. आता कुक्कुटपालन मध्ये फायदे म्हटलं ना आता शेतीचं प्रमाण आधीच कमी झालं. शेतीला एक जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन एक चांगला व्यवसाय. त्यामध्ये कसं आहे आपण 100 कोंबडी केली तर नाही काय तर सरासरी 40 अंडे पकडा. बरोबर. गावरांचे सरासरी 15 रुपये भाव आहे. 40 गुणिले 15 करा काय रोज निघतो तुम्हाला कळायला लगेच. तर ते एक जोडधंदा आपला दररोजचा खर्च निघण्यासाठी आपल्याला त्याच्यातून जास्त पैसा मिळेल असं सांगत नाही. दररोज खर्च की आपण दररोज चहा पितो त्याचा खर्च लागणारा आठवड्याला बाजार राशन पाणी दवाखाना गोष्टी सगळ्या गोष्टी त्यामध्ये निघतात आणि बाकीचं आपलं पीक जे ते आपल्याला पाठीमागं पडतं. बरोबर. आणि शेती क्षेत्रात कसं व्हायला आता शिकलेलं तरुण नको वाटले. 15,000 रुपये कंपनी देते त्याच्यातले सरासरी 5,000 रुपये खोली भाडं जातं. 5,000 रुपये इतर खर्च जातो. 5,000 काय होतं माझं एखादा दवाखान्यात खर्च लागला तर निघत नाही. त्यापेक्षा गावाकडे राहून थोडे बघू शकता मित्रांनो. पण असं नाही म्हणत मी की तुम्ही ड्युटी करू नका. ड्युटी करा चांगली गोष्ट आहे कारण ते आखर शेवटी हमीच आहे ना पैसे देते म्हणून. पण 20,000 समोरची ड्युटी सरासरी पाहिजे ग्रामीण भागातल्या मुलाला. लई पुण्यासारख्या शहरात नाही जालना सारख्या सिटी छोट्या सिटीला. जालन्या लगतच असलेलं घनसंगी तालुक्यात आपलं छोटस गाव आहे राजनिवाडी. तिथून त्यांचं MA शिक्षण कंप्लीट झालेलं आहे सरस्वती भुवन अशा मोठ्या कॉलेज शाळेमध्ये. गावाच्या जवळूनच शिक्षण करून त्यांनी शेतीला काहीतरी चांगल्या मोठं वळण देऊ या हिशोबाने त्यांनी शेतीतच काहीतरी नवीन प्रयोग करून पाहण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी आता हे जो चालू केलेलं गावरान कुक्कुटपालन म्हणजे घरी 8 कोंबड्या घरी खाण्यासाठी आणल्या होत्या अंड्यासाठी. त्याच्यातूनच त्यांना एक चांगलं एक मार्गदर्शन भेटलं मित्रांचं आणि त्या मित्राचे मार्गदर्शन किंवा स्वतःहूनच जे काही त्यांनी त्या गोष्टीमध्ये रिस्क घेतली आणि त्यांनी आज चालू केलेला 30 कोंबड्यापर्यंत गेलेला हा त्यांचा प्रवास मित्रांनो तुम्ही बघू शकता. तुम्ही याच्यातूनच तुम्ही मोठ्या प्रमाणात एक चांगला संदेश घेऊ शकता आणि तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी नवीन प्रयोग करून बघू शकता. थोडक्यात मी एवढं त्यांचा परिचय दिला सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता त्याचं इथून पुढे त्यांनी जे काही केलेला कोंबड्याचा जो प्रयोग आहे आता तो आपण आता लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. चालेल छोटा व्हिडिओ दाखवतो सर आपण. चालेल बोललो आपण विषय दिसला. चालेल. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. हे आता त्यांचं जे संध्याकाळचं नियोजन असतं मला सर कोंबड्या बाकी कोंबड्या इकडे दिसतात. इकडे पेरूच्या बगीच्यात गेले ते कुठे हा ते बी आहेत आता पांगलेले कोंबड्या आपण एखादी नाही पाहू शकत त्यांना. जेव्हा तुम्ही संध्याकाळी कोंडता एक छोटा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकू ना आपण नंतर. चालेल. चालतंय. धन्यवाद मित्रांनो.